सलमान आणि शाहरुख यांच्यातलं भांडण शांत होते असं वाटत असतानाच पुन्हा एकदा ठिणगी पडते आणि वादाचा वणवा पेटतो। यावेळी ही ठिणगी टाकली आहे सलमान खाननं, की ज्यामुळे खान वॉर पुन्हा एकदा भडकलंय। पुन्हा एकदा सलमान खानच्या निशाण्यावर शाहरुख खान आलाय। काही दिवस थंड बसल्यावर सलमान खाननं पुन्हा एकदा शाहरुख खानवर वार केलाय। पण यावेळी चक्क सलमाननं शाहरुखच्या अभिनय कौशल्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। मुंबईतल्या एका वृत्तपत्राच्या बातमीनुसार मुंबईच्या वर्सोवा भागात सलमान एका ॲड फिल्मचं शूटिंग करत होता। त्यावेळी दिग्दर्शकानं त्याला त्याच्या सीनचा एक रिटेक द्यायला सांगितलं, तेव्हा सलमाननं त्याला त्याचं खरं रूप दाखवून दिलं आणि तो या दिग्दर्शकाची शाळाच घ्यायला लागला। सलमान त्याला म्हणाला की जर ॲक्टिंगच करून घ्यायची होती तर ऋतिक रोशनला घ्यायला हवं होतं आणि जर ओव्हर ॲक्टिंग करायला हवी होती तर शाहरुख खानला घ्यायला हवं होतं। अर्थात सलमानच्या अशा कमेंटनं संपूर्ण युनिटही थक्क झालं। शाहरुखनं इतक्यातच असं काही म्हटलेलं नाही की ज्यामुळे सलमान इतका नाराज व्हावा। पण मग आपल्या शूटच्या वेळी शाहरुखला ओव्हर ॲक्टर म्हणायचं कारण तरी काय होतं? नुकतंच पब्लिक प्लॅटफॉर्मवर शाहरुखचं कौतुक केलेल्या सलमानला आता शाहरुखचा एवढा त्रास अचानक का व्हायला लागला? तुम्हाला आठवत असेलच की बिग बॉसच्या गेल्या सीझनमध्ये जेव्हा एका स्पर्धकानं शाहरुखवर कमेंट केली तेव्हा सलमान भडकला होता आणि तेव्हा त्यानं शाहरुखवर स्तुतीसुमनांची उधळण केली होती। पण आता अचानक असं काय झालं की सलमानचा बॅलन्स एवढा ढळला? त्यामुळे सलमानच्या डोक्यात नक्की काय चाललंय याबाबत बॉलिवूडमध्ये अनेक तर्कवितर्क लढवायला सुरुवात झाली आहे। I think उसकी माइंड में काफी इंटरेस्टिंग चीजें चलती रहती हैं for everyone, so I really want to be a mind जो कि बहुत इंटरेस्टिंग हो। मर्डर 3 ची ॲक्ट्रेस सारा लॉरेनच नाही तर अवघ्या बॉलिवूडमधल्या सगळ्यांच्याच मनात हा प्रश्न पडलाय की गेले इतके दिवस बॉलिवूडचा गुड बॉय बनलेला सलमान अचानक बॅड बॉय का बनला? सलमानच्या या बिघडलेल्या वर्तनामागचं कारण कदाचित त्याच्या पर्सनल लाईफमधले प्रॉब्लेम्स तर नाहीत ना, जे पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढतायत। 2002 सालच्या हिट अँड रन केसमध्ये मुंबईतल्या सेशन्स कोर्टानं सलमानवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून केस चालवायला सांगितलंय, तर जोधपूरच्या न्यायालयातही चिंकारा शिकार प्रकरणी सलमान दोषी ठरलाय। हिट अँड रन केसमध्ये सलमानवरचे आरोप सिद्ध झाले तर त्याला किमान 10 वर्ष शिक्षा भोगावी लागेल। त्याशिवाय सध्या त्याच्या नर्व प्रॉब्लेममुळेही त्रस्त आहे, त्यासाठी त्याला वारंवार अमेरिकेलाही जावं लागतं। कदाचित वैयक्तिक आयुष्यातला ताण वाढल्यामुळे सलमानचा बॅलन्स ढळताना दिसतोय। आता सलमानच्या या कमेंटवर शाहरुख काय उत्तर देतो ते पाहायचं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।